टुरिस्ट पासिंगची जर गाडी घ्यायची असेल तर पूर्णतः बिझनेसची माहिती आधी घ्या की बरोबर. आपण कुठं ओलाला लावणार आहे, उबेरला लावणार आहे, त्याच्यात आपण ते करू शकतोय का, किंवा रोजचा बिझनेस किती होतो. एखादा जवळचा असेल तर त्याला माहिती विचारा, धंद्यात फायदा आहे का. फायदा असेल तरी सांगत नाही, पण तोटा असेल तरी सांगत नाही. आता तुमचं पण उदाहरण, तुमची युट्यूबचं चॅनल आहे बरोबर. तुम्हाला जरी एखादा चॅनलवाला भेटला, ते भेटलं पण असेल तुम्हाला, स्वतःला खूप असं समजतात की आपण खूप मोठे झालो, आपले फॉलोअर्स आले म्हणजे लय मोठे झालो. ते काय करतात माहिती का, लोकांना इग्नोर करतात लगेच. तुम्ही त्याला काहीतरी विचारा प्रश्न, एखाद्याला युट्यूब चॅनल आहे त्याचं आणि त्याचं बी लाखाच्या पुढे फॉलोअर्स आहेत, त्याला तुम्ही प्रश्न विचारला ना, काय पण असू द्या, आतमधला प्रश्न विचारला तो तुम्हाला सांगणारच नाही उत्तर त्याचं. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपला शूट होत आहे छत्रपती मोटर्समध्ये, तर आजच्या ज्या स्टॉकमध्ये गाड्या मी दाखवणार आहे मित्रांनो, त्या सर्व परमिट गाड्या असणार आहे. आणि स्टॉकमध्ये ज्या गाड्या असणार आहेत, कमसे कम 15 ते 20 गाड्या अवेलेबल असणार आहे. आणि एकदम छान कंडिशनमध्ये मी तुम्हाला ह्या गाड्या देणार आहे, परमिटवाल्या गाड्या. आणि आता ह्या सर्व गाड्यांची डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत. इथे छत्रपती मोटर्सचे ओनर शहाजी भोसले सर. भोसले सर, नमस्ते सर. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर सर. नमस्कार. जय छत्रपती शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले, छत्रपती मोटर्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण टुरिस्ट पासिंगच्या गाड्या जवळजवळ 15 ते 20 गाड्या आणलेल्या आहेत. त्यातल्या बी काही बुक झाल्या, अजून दुसऱ्या गोडाऊनला पण आहेत गाड्या, ओके, त्या पण आपण परचेस करतोय. चालेल. आणि बॅटरीवाल्या पण गाड्या आपण घेतलेल्या आहेत, जवळजवळ एक 15 ते 16 गाड्या त्या पण घेतल्यात. ओके, इलेक्ट्रिक गाडी पण येणार आहेत आपल्याकडे. चालेल, तर आपण ते व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहोत. त्याचे डिटेल्स वगैरे काय आहे आपल्याकडे सर? काय आहेत, आत्ताच कालच परचेस केलेल्या आहेत गाड्या. अजून मला वाटतं तुमचं शूटिंग चालू असतानाच आणल्या होत्या त्या गाड्या. ओके, चालेल. तर सर, आता तुमच्याकडे ह्या 15 ते 20 गाड्यांचा स्टॉक तर आता सध्या अवेलेबल आहे. तर ह्या गाड्या घेण्यासाठी यायचे काय, ऍड्रेस काय राहणार आहे सर? आपला ऍड्रेस आहे चिंचवडगाव मधून जर तुम्ही आलात, आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या शेजारी पदमची पेपर मिल कंपनी आहे, ओके, तिच्या गेटच्या एक्झॅक्ट समोरच आहे आपलं छत्रपती मोटर्स. ओके. आपल्या 2 ब्रांचेस आहेत, एकामध्ये प्रायव्हेट नंबरच्या गाड्या आहेत आणि एका ब्रांचला टुरिस्ट पासिंगच्या गाड्या आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आपण जाणून घेऊ आता ह्या गाड्यांची डिटेल्स. तर सर, पहिली जी गाडी असणार आहे वॅगनर, त्याची काय डिटेल्स राहणार आहे सर? आपली पहिली गाडी जी वॅगनर आहे ती 2018 ची गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी. ओके, ह्या गाड्यांची सीएनजी जे आहेत ते कंपनी फिटेड आहेत, त्याच्यामुळे असं कुठलं आउट फिटेड एक बी गाडी मी ठेवलेली नाही. म्हणजे जेवढ्या गाड्या कंपनी फिटेड सीएनजीच्या आहेत त्या पूर्णतः कंपनी फिटेडच ठेवलेल्या आहेत. ओके, कारण टुरिस्टला असं आउट फिटेड जर गाडी घेतली तर ते अवघड आहे, म्हणजे गाडीला म्हणजे तेवढं पिकअप देणं खूप अवघड आहे. बरोबर. तर ही 2018 ची वॅगनर आहे, पेट्रोल प्लस सीएनजी 3,50,000 पर्यंत जाईल. ओके, आणि आपण टुरिस्ट पासिंगच्या सगळ्या गाड्यांवरती लोन करतोय. वर्षाचा हिशेब जर तसा केला तर आपल्याकडे गाड्या ज्या आहेत त्या 2017च्या पुढच्याच गाड्या आहेत. ओके, कारण 2017च्या पुढच्या, कारण लेटेस्टच गाड्या ठेवतो, कारण त्याच गाड्यांवरती लोन पण होतं. आणि त्याच्यामध्ये आता कसं प्रायव्हेटमध्ये आपण लो बजेटच्या गाड्या पार 2009च्या, 2010च्या, 11च्या पण ठेवतो, बरोबर. पण ह्याच्यात तसं नाही करता येत आपल्याला. कारण त्याचा तो परमिट जे असतं ते परमिट फक्त 8 वर्षच व्हॅलिड होतं आणि त्याच्यानंतर मग परत गाडी प्रायव्हेट वगैरे करायची असते लोकांना. त्यासाठी आपण काय केलं की 2018, 19, 20, 22 अशाच गाड्या ठेवलेल्या, लेटेस्टच्या गाड्या. आता ही 3.5 लाखाची जरी गाडी असेल तर पेपर वगैरे चांगले असतील तर जवळजवळ 3.25 लाखापर्यंत पण लोन होईल, म्हणजे 25,000 डाऊन पेमेंट भरून पण. ओके, फक्त पेपरचं कसं सिबिल मध्ये नाव नसावं, पहिलं कधी लोन घेतलंय आणि ते भरलेलं नाही, त्याच्यामुळे लोनला अडचण येते, बाकी काय असे अडचण येत नाही. तुमच्याकडे आता परमिट गाड्या घेताना सुद्धा 20 ते 25,000 घेऊन आल्यानंतर तुम्ही कोणतीही गाडीला दिल्यात ना आतापर्यंत आहेत ना. एकच गाडी असं असेल की या महिन्यामध्ये आपण गाड्या जवळजवळ कमीत कमी 16-17 गाड्या परमिटच्या दिल्या, त्याच्यामध्ये एकच गाडी कॅश सोडली, बाकी सगळ्यांवरती लोन करून दिले. ओके, फक्त कसं प्रायव्हेट गाड्यांपेक्षा परमिट गाडीची लोनची प्रोसेस थोडी लांब असते, म्हणजे जास्त दिवस लागतात, कारण ते गाडी ट्रान्सफर वगैरे केल्याच्या नंतरच ते गाडी हे करता येते, बँकेचं पेमेंट येतं आपल्याला, आणि प्रायव्हेट गाड्यांचं लगेच येतं. बरोबर. तर सर, नेक्स्ट गाडी वॅगनर आहे, 2019चं मॉडेल आहे, पेट्रोल प्लस सीएनजी, 3,60,000 पर्यंत जाईल ती. ओके. आणि सर, आता ह्या गाड्यांचं कसं आपण जास्त किलोमीटर पण विचारू शकत नाही, कारण की ह्या गाड्या कशा कमर्शियल मधल्या असल्यामुळे जास्तीत जास्त याचं रनिंग पण झालेलं आहे. गाड्या आहेत ना, रनिंगचं मी आधी पण सांगितलं, पहिल्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे. बरोबर. किलोमीटर जे आहे ना, किलोमीटर जास्त जायचंच नाही. ठीक आहे, मान्य आहे, किलोमीटर बघत जावं, पण आहे ना किलोमीटर खरं कोणीच टाकत नाही त्याच्यात. विषय काय होतो, आता समजा एखादी गाडी तुम्ही घेताय आणि तुम्हाला कळालं की या गाडीचं 3 लाख किलोमीटर झाले,
तुम्ही विचार काय करणार, खूपच गाडी पळालेली बरोबर. मग नको. पण तीच गाडी जेव्हा 300 रुपये देऊन ते किलोमीटर 80,000 किंवा 90,000 केलेलं जातं, गाडी तीच आहे. पण ती गाडी तुम्हाला फक्त डिस्प्ले दिसणार 80,000 किलोमीटर. तुम्ही खुश 80,000. होता ती गाडी घेता. डीलर बी करतात, एजंट बी करतात, कस्टमर सुद्धा करतात. आपण कुठलीच गाडीला कमी करत नाही. जर कस्टमरने ज्याने दिली त्यांनी जर कमी केला असेल ती हम्म. गोष्ट वेगळी, पण बरोबर. आपण नाही हे करत. आपण चालेल. त्याला कशाला हातच लावत नाही. चालेल सर, नेक्स्ट गाडी. वॅगनर आहे, हम्म. 2018चं मॉडेल आहे, पेट्रोल प्लस सीएनजी, ओके. 3,50,000 पर्यंत जाईल ती. वॅगनर पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये 3,50,000. 3,50,000. 50,000. 2018च्या जेवढ्या गाड्या आहेत ना हम्म. त्या सगळ्यात 3.5 लाखाला. 3.5 लाखाला. हो. ओके चालेल म्हणजे सर. किंमत सेमच ठेवलेले आहेत. हम्म. परत बी वॅगनरचे 2018चे अजून ओके. पेट्रोल प्लस सीएनजी 3,50,000. ओके. डिझायर आहे, हम्म. MH14 GD 8942, 2018चं मॉडेल आहे, डिझेल गाडी आहे ती. ओके. 4,50,000 पर्यंत. ओके 4,50,000. सर ह्याच्यावर पण लोन लोन होईल. तुम्ही 3.5 करून द्याल? हो, लोन 3.5च्या पुढे बी होईल. 3.5च्या पुढे. चालेल सर. डिझायर आहे, MH14 HG हम्म. 2046, 2019चं मॉडेल आहे, ओके. पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे, हम्म. 4,95,000 पर्यंत जाईल. 4,95,000. चालेल. नेक्स्ट. महिंद्राची माराजो गाडी आहे, 2019ची 7 सीटर गाडी आहे ती, ओके. डिझेल गाडी आहे, 5,80,000 पर्यंत जाईल. काय सर प्राइस निगोशिएबल करणार की नाही आपल्या viewers ह्या ज्या मी वगैरे? किमती सांगितल्यात ना हम्म. की ते आपण कमी करण्याच्या हिशोबाने हेच केलं नाही की गाडीची किंमत 6 लाख सांगितली, 7 लाख सांगितली आणि परत मग ते 5.5 पर्यंत आणली. हे करत नाही आपण फक्त. म्हणजे जे प्राइस सांगितलं ते निगोशिएबल करूनच हो, सांगितलेले कारण आहे. वॅगनर मी तुम्हाला ज्या 3.5 लाखाला सांगितलं ना हम्म. त्याच वॅगनर 2018च्या बरोबर. 4.25च्या पुढे किंवा 4.5च्या पुढेच विकतात. भेटतात. बरोबर. विकतात बी लोक तेवढे, हो. पण आपण ते हे नाही करत तेवढं. सर नेक्स्ट. डिझायर आहे, 2022ची गाडी आहे, हम्म. पेट्रोल प्लस सीएनजी 6,90,000 पर्यंत. ओके 6,90,000. सर आता एवढ्या तर तुम्ही गाड्या बजेटमध्ये दिलेल्या आहेत आणि हम्म. तुमच्याकडे आता ज्या इलेक्ट्रिक कार येणार आहेत त्याचं काय तुम्ही कसं त्याचा म्हणजे एक हे आपण एक करणार? नेक्स्ट व्हिडिओ बनवू आपण ओके. त्या गाड्यांचा. कमीत कमी 15 ते 16 गाड्या त्या असणार आहेत. ओके. त्या सगळ्या गाड्यांसाठी आपल्या एक इलेक्ट्रिक सगळे इलेक्ट्रिक आहेत. म्हणजे बॅटरीवाल्या ज्या गाड्या आहेत ते लोकलला तुम्हाला टुरिस्टसाठी यूज करू शकतात. टॅक्सचा काही विषय येत नाही एवढा. म्हणजे तुमच्याकडे व्हरायटीज भरपूर आहेत. जसं म्हणजे आता इकडे कमर्शियल गाड्या आहेत, त्या शोरूमला आपल्या दुसऱ्या शोरूम मध्ये प्रायव्हेट गाड्या आहेत, फॅमिली यूज साठी कार आहेत, भरपूर ऑप्शन आहेत. आणि तुमच्याकडे पाहिलं तर आता कार म्हणजे डेंटिंग पेंटिंग साठी पण लोक येतात. परत तुमच्याकडे वॉशिंग सेंटर आहे, भरपूर फॅसिलिटी तुमच्या शोरूम मध्ये कार आहे. रिलेटेड जेवढं पण काय आहे ना ते पूर्णतः आपण हे करतो. आणि बऱ्याच गाड्यांचे कसं असतात की गाड्या थांबून थांबून काही लोकांच्या त्या बॅटरी डाऊन होतात, हम्म. परत ती बॅटरी चालू पण होत नाही. ते बळच चार्जिंग करणार चालू करण्यापुरते, आणि परत ती थोडीशी पुढे गेली किंवा 1-2 दिवसातच परत ती बॅटरी खराब होऊन जाते पूर्ण. बरोबर. आपण काय करतो, ती बॅटरी चार्ज बी काहीच करत नाही. कुठलं बी जर नवीन. जास्त हे केलं नवीनच टाकून देतो डायरेक्टली. ओके. जवळजवळ किती त्या दिवशी जवळजवळ 13 गाड्यांना मी बॅटरी नवीन टाकून दिल्या, अरे वा. बाजूला करून टाकले सगळे. ओके ते चार्जिंग वगैरे करत बसत नाही आपण तेवढं. चालेल सर. एकदम तुमच्याकडे ज्या बी गाड्या आहेत जेन्युइन आहेत मित्रांनो. भरपूर असा स्टॉक तुम्हाला मी कव्हर केलेला आहे. भरपूर चांगला स्टॉक तुम्हाला इथे भेटून जाईल. तर सर आपल्या व्ह्यूअर्ससाठी काय सांगाल अजून? व्ह्यूअरसाठी टुरिस्ट पासिंगची जर गाडी घ्यायची असेल हम्म. तर पूर्णतः बिझनेसची माहिती आधी घ्या की बरोबर. आपण कुठं ओलाला लावणार आहे, उबेरला लावणार आहे, त्याच्यात आपण ते करू शकतोय का, किंवा रोजचा बिझनेस किती होतो. एखादा जवळचा असेल तर त्याला माहिती विचारा. बरोबर. आता कसं की ह्या धंद्यात कुठल्या बी धंद्यात आहेत ना लोक आपल्या जवळची माहिती देत नाहीत. नाही म्हणजे देत. हम्म. खरंच धंद्यात फायदा आहे का, फायदा असेल तरी सांगत नाहीत आणि तोटा असेल तरी सांगत नाहीत. आता तुमचं पण उदाहरण, तुमची युट्यूबचं चॅनल आहे बरोबर. बरोबर, तुम्हाला जरी एखादा चॅनलवाला भेटला, ते भेटलं पण असेल तुम्हाला, त्याला खूप असं समजतात की आपण खूप मोठे झालो, आपले हम्म. फॉलोअर्स आले म्हणजे लय मोठे झालो. ते काय करतात माहिती का, लोकांना इग्नोर करतात लगेच. बरोबर. तुम्ही त्याला काहीतरी विचारा प्रश्न, एखाद्याला युट्यूब चॅनल आहे त्याचं आणि त्याचं बी लाखाच्या पुढे फॉलोअर्स आहेत, हम्म. त्याला तुम्ही प्रश्न विचारला ना, काय पण असू दे आतमधला प्रश्न विचारला, तो तुम्हाला सांगणारच नाही उत्तर त्याचं, देणार बी तुम्हाला इग्नोर करणार तिथं. जसं काय त्याचे फॉलोअर्स तुम्ही वाटून घेणार आहेत परत. बरोबर. बरोबर ना, तुमच्याकडे काही संबंध येत नाही, पण लोक ते तशी करतात. बरोबर. आता एखाद्याला कुठला बिझनेस जरी टाकायचा असेल ना, कुठला बी एखादं हॉटेल टाकायचं असेल
तो हॉटेलवाल्याकडे गेला, त्या ओळखीचा असेल तर त्याला माहिती विचारली कसं रोजचं किती होतं धंदा किंवा कसं मटेरियल आणायचं काय आणायचं, तो त्याला बी नाही माहिती सांगणार. बरोबर तो काय त्याच्या शेजारी हॉटेल नाही टाकणार आहे, तो कुठं पण टाकल दुनियात, बरोबर पण त्याला कारण माहिती कोणीच देणार नाही. त्यांनी जर त्याला माहिती दिली तर त्याचा धंदा चौपट होईल ना, कसा असं होईल? विचारानं असा विचारानं म्हणजे त्यांची आपण तो थिंकिंग कसा अशी होईल, असते. कारण तो हॉटेल तर तिथं नाही टाकणार आहे, तो बरोबर पार 50 किलोमीटर लांब टाकल, कुठे गेला त्याच्या तर- नशिबात असतं ना ते कधी जात नाही. जात नाही. पण बरोबर. आपले लोक आहेत ना, आपले मराठी लोकांना मदत करीत नाहीत. काय आहेत आता बोटावर मोजण्यालागी लोक आहेत की ते हम्म, आपल्या लोकांना मदत करतात, बरोबर पण बाकी बऱ्यापैकी लोक मदत नाहीत करत, आपल्या लोकांनाच मागे खेचायचा प्रयत्न करतात. तुम्ही जरी तुमच्या कॉलनीत जरी दुकान टाकलं ना जवळ, हम्म तुमच्या गावात एखादं दुकान टाकलं तुम्ही, तर ते तुमच्या दुकानात माणसं येणार नाहीत, ते समोरचे व्यक्ती 15 किलोमीटर लांब जाणार, पण दुसरीकडून आणणार, तुमच्याकडून नाही बरोबर. आणणार, ते कधीच घेणार नाही विकत. का तर त्यांना माहिती आहे की इथून आपण घेतलं तर हे मोठं होईल, आपल्या माणसाला मोठं कधीच करीत नाही. सरांनी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो हा विचार करा की जरा पुन्हा चौकशी आजूबाजूला चौकशी करून अशा टुरिस्ट बसेसच्या गाडी घ्या. तर आजच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच भेटेन तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.